नमस्कार मंडळी. काय मग भिजताय ना आजच्या सभेत? आता समजा अशी कल्पना करा की तुम्ही सर्वजण अगदी छान हिरव्या कंच हिरवळीवर मस्त हुंदडताय, मोठ्या पठारावर आहात आणि अचानक नभमेघांनी आक्रमिले वगैरे काळे कुट्ट ढग तुमच्या डोक्यावर जमा झाले. कुठेही काही आडोसा नाही आणि तुम्ही म्हणाल की अरे आत्ता कशाला हा पाऊस आला. माझ्या सत्राचं तसं काही होऊ नये, की तुम्हाला असं वाटायचं की अरे हा हे सत्र घेऊन मध्येच कुठे काय आला, इतकी छान सभा चालली होती. तर मी तुम्हाला एवढी खात्री देतो की हे सत्र एवढं काळकुट्ट असणार नाही. अधनं-मधनं तुम्हाला सूर्याचं दर्शन, जमलंच तर थोडंसं इंद्रधनुष्य पण दिसेल या सत्रामध्ये. पण हो, थोडाफार पाऊस हा सहन करावाच लागेल. सत्र थोडंसं सहन करावंच लागेल. आपले उदारमतवादी उपाध्यक्ष शिक्षण स्वराज कासार हा माझ्याशी जेव्हा 1-2 आठवड्यापूर्वी या सत्राबद्दल बोलला, तर मी त्याला विचारलं की ठीक आहे, सत्र करणं योग्यच आहे, पण कशासाठी करायचंय? तर तो म्हटला की आता पुढच्या महिन्यात, कदाचित त्याच्या पुढच्या महिन्यात कधीतरी 2 महत्त्वाच्या स्पर्धा येऊ घातलेत. त्यापैकी एक असणार आहे हास्यविनोद स्पर्धा, त्याची भाषणं, आणि दुसरी असणार आहे भाषण मूल्यमापन स्पर्धा. तर या स्पर्धेच्या अनुषंगाने जर आपण सभासदांना आणि पाहुण्यांना भाषण मूल्यमापनाबद्दल काही सांगू शकलो, तर तो या स्पर्धेचा या या सत्राचा विषय असेल, असं त्यांनी मला सांगितलं. आणि तो उदारमतवादी आहेच, मग त्यांनी मला 30 मिनिटं दिली या पूर्ण सत्रासाठी. तर म्हटलं बाबा आता या 30 मिनिटाचा सदुपयोग कसा काय करायचा. मग मी असं ठरवलं की साधारण एक 20 ते 22 मिनिटं पहिली. तर मी वेळमापकाला विनंती करेन की अंदाजे 20-22व्या मिनिटाला एखादं जर लाल रंग दाखवता आला तर चांगलं असेल. हो, तर चालेल. पहिली 20-22 मिनिटं आपण थोड्या गप्पा मारू या पूर्ण सत्राबाबत. माझे विषय मी मांडतो, माझे अनुभव मी तुम्हाला सांगतो. आणि शेवटच्या एक 8-10 मिनिटात जर काही प्रश्न असतीलच तुमचे, अचानक उद्भवलेले, तुमच्या डोक्यात आलेले, तर ते घ्यायचा प्रयत्न करू. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं कदाचित मलाही जमणार नाहीत द्यायला, किंवा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देताही येणार नाहीत विषयांमुळे आणि वेळेमुळे. तर अशा वेळेला ते प्रश्न आपण नंतर कधीतरी बघू शकतो. तुम्ही मला वैयक्तिक संदेश पाठवू शकता किंवा कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने. तर माझं आजचं हे जे सत्र असेल, मी फार सोपं करण्याचा प्रयत्न करीनच त्या सत्राला. मी कुठेही तुम्हाला माझा पडदा दाखवणार नाहीये. कुठल्याही प्रकारचं पॉवर पॉइंट किंवा इतर कुठलंही शस्त्र मी वापरणार नाहीये या सत्रासाठी. पण एकूणच माझं सत्र मी 3 मुद्द्यांवर ठेवणार आहे आधारित. तर त्यातला पहिला मुद्दा असेल की ही स्पर्धा नेमकी काय असते आणि त्या स्पर्धेचं स्वरूप कसं असतं, भाषण मूल्यमापन स्पर्धा, याबद्दल मी तुम्हाला सांगेन. दुसरा मुद्दा असेल की मूल्यमापन तुम्हाला करताना फक्त स्पर्धेसाठी असं नाही, इतर जी मूल्यमापन असतात, आजही आपल्या सभेमध्ये 2 भाषणं मूल्यमापित झाली. तर मूल्यमापन करताना आपण काही लक्षात ठेवायचंय का एखादं सूत्र, तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. एक छोटंसं सूत्र मी तुम्हाला देईन. आणि तिसरा मुद्दा असेल की प्रत्यक्ष मूल्यमापन सादर करताना काय गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात. तर या 3 मुद्द्यांवर मी बोलणार आहे आणि अंदाजे 5-5 मिनिटं प्रत्येक मुद्द्यावर जर मी बोलू शकलो, तर साधारण 15 मिनिटाचा वेळ तिथे मी घेईनच. तर आता पहिला मुद्दा की मूल्यमापन स्पर्धेचं स्वरूप हे नक्की कसं असतं. तर ही जी स्पर्धा आहे, भाषण मूल्यमापन स्पर्धा, ही आपल्याला मंडळ, त्याच्यानंतर उमेशनी मला काल शब्द सुचवले होते, मंडळ, क्षेत्र, विभाग आणि जिल्हा, म्हणजे क्लब, एरिया, डिव्हिजन आणि डिस्ट्रिक्ट, या 4ही पातळींवर घेतली जाते. तर तुम्ही जेव्हा क्लबमध्ये स्पर्धा जिंकता, मंडळात स्पर्धा जिंकता, मग तुम्ही तुमच्या मंडळाचं प्रतिनिधित्व पुढच्या पातळीवर करता. तुम्ही तिथेही जिंकता, मग त्याच्या पुढच्या पातळीवर करता, आणि असं ते होत जातं. तर ही स्पर्धा नेमकी होती कशी. तर एक भाषण तुम्हाला ऐकवलं जातं. असं धरून चालू की मंडळाची स्पर्धा होतीये आणि एक 5-6 जण त्या स्पर्धेत भाग घेत आहेत मूल्यमापनाच्या. तर एक प्रायोगिक वक्ता, ज्याला आपण टेस्ट स्पीकर म्हणतो, त्या प्रायोगिक वक्त्याचं साधारण एक 5 ते 7 मिनिटाचं भाषण तुम्हाला
एकत्रितपणे ऐकवलं जातं. ते भाषण ऐकताना तुम्ही तुमच्या नोंद करू शकता, ज्याला आपण नोट्स म्हणतो. तुम्हाला जर प्रत्यक्ष स्पर्धा होत असेल तर तुम्हाला एक वेगळा कागद त्याच्यासाठी दिला जातो. आता जर ही आभासीच सभा असेल तर मात्र मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या वहीत कुठेही त्या नोंदी करू शकता. पूर्ण भाषण संपलं की तुम्हाला 5 मिनिटाचा एक विशेष वेळ दिला जातो. त्याच्यात कोणीही काहीही बोलत नाही आणि तुम्ही तुमच्या नोंदींवर काम करू शकता. तुम्ही विचार करू शकता की नक्की मला कसं बोलायचंय. आणि त्याच्यानंतर एकापाठोपाठ एक ते जे 5-6 लोक असतील ते त्यांचं मूल्यमापन सादर करतात. अर्थात जेव्हा पहिला मूल्यमापन सादर करत असतो तेव्हा उरलेले बाकीचे सगळे तिथे नसतात, त्या सभेच्या ठिकाणी नसतात, कारण ते सगळे एकाच भाषणाचं मूल्यमापन सादर करणार असतात. तर अशा वेळेला प्रत्यक्ष सभेमध्ये त्यांना त्या ठिकाणून बाहेर काढलं जातं, कुठेतरी दुसरीकडे नेलं जातं आणि त्यांची जशी जशी पाळी येईल तसं तसं त्यांना आत आणलं जातं. आभासी सभेमध्ये आपल्याकडे विलगीकरण क्षेत्र असतं, ब्रेकआउट रूम्स असतात, तर तिथे आपण त्या लोकांना ठेवतो आणि एका पाठोपाठ एक सगळी मूल्यमापन सादर होतात. आणि मग सगळ्यात शेवटी जे परीक्षक असतात, एक मुख्य परीक्षक आणि बाकीचे सगळे परीक्षक, हे सगळेजण आपापसात चर्चा करून त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करतात. पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस, तिसरं बक्षीस अशी साधारण परिस्थिती असते. आणि जो पहिल्या बक्षिसाचा मानकरी असतो मंडळाचा, तो पुढे जाऊन बाकीच्या पातळ्यांवर त्या मंडळाचं प्रतिनिधित्व करतो. तर ही अशी साधारण स्पर्धा होते. आपल्यापैकी काही जण अर्थातच जाणकार टोस्ट मास्टर्स आहेत, त्यामुळे त्यांना ही माहिती काहीच नवीन नाहीये. परंतु जी लोक कदाचित पहिल्यांदा ऐकतायत या स्पर्धेबद्दल, तर मला असं वाटलं की त्यांना या स्पर्धेचं स्वरूप लक्षात आणून देणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर हा झाला पहिला मुद्दा. अर्थात तुम्हाला काही प्रश्न आत्ता सुद्धा असतील तर ते मला आत्ता न विचारता तुम्ही त्याची नोंद कुठेतरी करून ठेवा आणि एक शेवटच्या 5-10 मिनिटात आपण बघू काय करता येईल ते. दुसरा मुद्दा की आपण प्रत्यक्ष जेव्हा ते भाषण ऐकत असतो, आपण बसलेलो असतो समोर त्या प्रायोगिक वक्त्याच्या आणि आपण ऐकत असतो ते भाषण, बघत असतो आपण ते भाषण. तर काय गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो त्यावेळेला करायच्या? अजून तुमचं मूल्यमापन सुरू झालेलंच नाहीये बरं का. तर मला स्वतःला क्रिकेट फार आवडतं आणि मला माहितीये की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते क्रिकेट फार आवडतं. तर एक क्रिकेटचा मुद्दा मी इकडे तुम्हाला सांगतो. फलंदाज बाद होण्याचे जे विविध प्रकार आहेत त्यापैकी एक प्रकार आहे पायचीत. पायाला चेंडू लागतो आणि बरेचदा तो लेग बिफोर विकेट असा आउट होतो. आणि लेग बिफोर विकेटला संक्षिप्तात आपण म्हणतो LBW. आणि ही 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 टर्म तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेलच. तर मी त्याचाच फायदा घेऊन तुम्हाला एक सूत्र सांगतोय की भाषण मूल्यमापन करताना, म्हणजे प्रत्यक्ष करायचं नाहीये, भाषण ऐकताना काय लक्षात ठेवायचं. तर माझं सूत्र आहे LBW. तर त्यातला पहिला एल, मी जरा इंग्रजी अध्यक्षरांचा थोडा फायदा घेतोय कारण ते लक्षात ठेवायला सोपं जातं म्हणून. तर पहिला एल म्हणजे लिस्ट. जेव्हा तुम्ही ते भाषण ऐकत असता आणि तुमच्याकडे समोर तो कागद असतो, काहीतरी वही असते, त्याच्यावरनं भराभर तुम्ही यादी करायला सुरुवात करा. जे जे तुम्हाला ऐकू येतंय त्या काही नोंदी करायला सुरुवात करा. हा विचार करू नका की हे मी काय लिहितोय, हे चांगलं आहे का वाईट आहे का कसं आहे का काय आहे, काहीही तो विचार करू नका. आपण जशी वाण सामानाची यादी करतो ना, तशी एक यादी तुम्ही करा. आणि त्या यादीमध्ये सगळ्या गोष्टी लिहा तुम्ही की मला हा माणूस दिसला कसा, हा माणूस मी ऐकतोय कसा, त्याच्या भाषणामध्ये काही 2-4 चांगले शब्द मला आढळले का, तो अडखळला का, त्याची देहबोली, बॉडी लँग्वेज सोप्या भाषेत सांगायचं तर की कशी वाटली मला. तर या सगळ्या गोष्टींची नोंद तिथे करत राहा. कदाचित तुमची ती यादी 50, 60, 100 गोष्टींची सुद्धा होईल, होऊ देत, काही हरकत नाही. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ही यादी करत असाल ना, तेव्हा त्या 5-7 मिनिटापैकी निदान 1 मिनिटभर तरी त्या वक्त्याला निरखून पहा तुम्ही. नुसतं असं मान खाली घालून फक्त ऐकून मी यादी करतोय असं करू नका. कारण त्या एका मिनिटात, मध्ये पहिलं मिनिट असो, मधलं कुठलं मिनिट असो, शेवटचं मिनिट असो, कधीतरी पण किमान एक पूर्ण मिनिटभर फक्त बघा त्या व्यक्तीला की तो दिसतोय कसा, तो बोलतोय कसा. एक उदाहरणच द्यायचं झालं तर मागच्याच आठवड्यात मला वाटतंय की स्वप्नील जावळेंनी त्यांचं बर्फतोड भाषण दिलं आणि लीनानी त्याचं मूल्यमापन केलं. मला आवडलेली सर्वात गोष्ट छान त्याच्यातली की लीनानी सांगितलं
की बघ तुझ्या मुठी कशा आवळलेल्या आहेत त्या मूल्यमापनात. हे तिला जमलंच नसतं सांगायला जर तिने त्या वक्त्याकडे बघितलंच नसतं. कारण नुसतं ऐकून तर हे कळणार नव्हतं. तर तुम्ही नक्की बघा त्या व्यक्ती, अर्थात जास्त बघू नका, कारण मग तुम्ही जास्तच बघत राहिलात तर मग यादी कोण करणार. ओके, तर हा झाला पहिला एल. एलबीडब्ल्यू मधला दुसरा आहे बी, आणि बीचा अर्थ आहे बायफरगेट, म्हणजे त्याची विभागणी करायची. मग ही तुम्ही नंतरच्या त्या 5 मिनिटात करू शकता, कारण तुम्ही यादी करताना तुम्ही वारंवार फक्त यादी करत राहिलाय. पण आता त्या यादीमधल्या काय गोष्टी घ्यायच्या आहेत, मग काय गोष्टी चांगल्या म्हणून घ्यायच्या आहेत, काय गोष्टी सुधारणा म्हणून घ्यायच्या आहेत, त्या सगळ्याचं बायफर्गेशन, विभागणी तुम्हाला करावीच लागणार आहे. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही तक्ते बनवा की बाबा या चांगल्या गोष्टी, या वाईट गोष्टी, याच्यावर मला बोलावंसं वाटतंय, त्याच्यावर मला आत्ता तरी बोलावंसं वाटत नाहीये वगैरे. त्यांची प्रतवारी पण करा की महत्वाच्या कुठल्या, बिनमहत्वाच्या कुठल्या. हे सगळं बायफर्गेशन तुम्ही करा त्या 5 मिनिटात. तुमच्याकडे भरपूर वेळ असतो खरं सांगायचं. आणि मग तिसरी म्हणजे डब्ल्यू, आणि डब्ल्यूचा अर्थ आहे विविंग टुगेदर किंवा एकत्र गुंफणं. मग याच 5 मिनिटात तुमची वर्गवारी झाल्यानंतर तुम्हाला हे बघावं लागेल की आता माझ्या एकूण भाषणाचा आडाखा कसा असणार आहे, त्याची धाटणी कशी असणार आहे, मी कुठून सुरुवात करणार आहे, मी कुठे त्याला मध्यावर आणणार आहे, मी पुढे जाऊन त्याला कुठे संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावाच लागेल स्वतःला, आणि हे सगळं तुम्हाला त्या 5 मिनिटात करायचंय. पहिली यादी तुमची झालेलीच आहे भाषण ऐकताना. पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला वर्गवारी करायची आणि एकूण धाटणीचा अभ्यास करायचा आहे. बरं, त्याच्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धा असेल तेव्हा तो कागद तुमच्याकडनं काढून घेतला जातो. अर्थात आभासी सभा असेल तर तो कागद तुमच्याकडे राहणारच आहे. आणि मग आता आपण येऊया आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे, की प्रत्यक्ष मूल्यमापनाचं भाषण देताना तुम्ही काय गोष्टी अनुसरायला पाहिजे. तर ह्याच्यातही मी तुम्हाला एक 4-5 गोष्टी सांगेन. सगळ्याच महत्वाच्या आहेत असं नाही, परंतु ज्या महत्वाच्या तुम्हाला वाटतात त्या तुम्ही धरा, बाकीच्या त्या सोडून जातील पावसाच्या पाण्याबरोबर वाहून त्या. तर पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा मूल्यमापन करता तेव्हा ते मूल्यमापन सर्वांसाठी असतं, फक्त त्या व्यक्तीसाठी नसतं. तर बरेचदा मला असं जाणवतं की बरेचसे मूल्यमापक, मग त्यात तुम्ही आहात की नाही तुम्ही स्वतःलाच विचारा, फक्त त्या व्यक्तीशी संवाद साधतात की अरे उमेश, आज तुझं भाषण ना खूपच छान झालं, तू हे केलंस, तू ते केलंस, तू हे नाही केलंस, तू ते नाही केलंस. अरे मग बाकीची मंडळी इथे काय गोट्या खेळायला आली? तुम्ही नेहमी तुमचं मापनाचं भाषण हे सर्वांसाठी द्या. तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही लोकांनाच प्रवृत्त करा विचार करायला. लोक, हो, आपण आज हे भाषण ऐकलं, छान झालं नाही भाषण, तुमचं काय म्हणणं आहे? तर आपण आता बघूया या भाषणात काय चांगल्या गोष्टी होत्या, काय सुधारणा करू शकत होता, वगैरे वगैरे. तर तुम्ही मूल्यमापन हे भाषणाचं करताय, व्यक्त्याचं नाही, हे लक्षात घ्या. तर पहिला मुद्दा की तुमचं भाषण हे सर्वांसाठी असलं पाहिजे. दुसरी गोष्ट की तुम्ही मूल्यमापन करता म्हणजे काय करता, की तुम्ही प्रशंसा आणि शिफारसी किंवा कौतुक आणि सुधारणेचा वाव, किंवा परत सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे कमेंडेशन्स आणि रेकमेंडेशन्स, याबद्दल तुम्ही बोलत असता. तर आपल्याकडे प्रघात आहे असा की आपण सुरुवातीला चांगल्या गोष्टी बोलतो, आणि कसं आहे चांगल्या गोष्टी बोलल्यावर त्या समोरच्या माणसाला आणि बाकीच्या श्रोत्यांना सुद्धा जरा हुरूप येतो. सुरुवातीलाच तुम्ही त्याला दाबून टाकलं, अरे काय बकवास भाषण तुझं, असं जर सुरुवातच तुम्ही केली तर मग तो माणूस पुढचं कशाला ऐकेल हो तुमचं. एनिवे, आपण असं काही बकवास वगैरे म्हणत नाही, पण मी उदाहरण म्हणून फक्त तुम्हाला ते दिलं. तर आपण सुरुवात करतो आपल्या कौतुकाने, आपल्या प्रशंसेने. तर तुम्ही त्या भाषणामध्ये तुम्हाला काय चांगल्या गोष्टी जाणवल्या, मग तो विषय कसा हाताळला त्यांनी, त्याची भाषा कशी होती, त्याची देहबोली कशी होती. आता एक गंमत मात्र आहे या स्पर्धेमध्ये, की या स्पर्धेचं जे भाषण असतं की नाही, जो तुमचा प्रायोगिक वक्ता होता, ते स्पीकर होता, तो हे भाषण फारच सर्वसाधारण उद्दिष्टांवर देत असतो. त्याची कुठलीही विशिष्ट उद्दिष्टे नसतात. हा एक फरक आहे स्पर्धेमधलं मूल्यमापन आणि प्रत्यक्ष सभेमधलं मूल्यमापन. कारण स्पर्धेमधल्या मूल्यमापनाला उद्दिष्टेच नसतात, ते फक्त एक भाषण असतं. आणि सभेमधल्या प्रत्येक भाषणाला मात्र एक विशिष्ट उद्दिष्ट असतं, जशी आजच्याही दोन्ही भाषणांना त्यांची त्यांची उद्दिष्ट होतीच. तर तुम्हाला उद्दिष्ट लक्षात घ्यायची गरजच नसते स्पर्धेच्या मूल्यमापनामध्ये.
तुम्हाला फक्त त्या भाषणाचं मूल्यमापन करायचं असतं की त्या भाषणाची एकूण मांडणी कशी झाली, शब्द कसे वापरले गेले, देहबोली कशी वापरली गेली, आणि मग तो अजून त्याच्यामध्ये काय चांगलं करू शकला असता याबद्दलच तुम्हाला बोलायचं असतं. त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रशंसा आणि तुमच्या सगळ्या शिफारसी, तुमची सगळी कौतुक आणि तुमच्या सगळ्या सुधारणा या त्याच्याच अवतीभोवती असतात. उद्दिष्टांकडे तुम्हाला फिरकायचंही नसतं. सभेच्या भाषणात मात्र तुम्हाला हे पण करावं लागतं, आणि मी तर म्हणतो की तुम्हाला हेच करावं लागतं सभेच्या मूल्यमापनामध्ये. तर दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो की कमेंडेशन्स आणि रेकमेंडेशन्स, प्रशंसा आणि शिफारसी, कौतुक आणि सुधारणा, ह्यात तुम्ही तुम्हाला कसं सामावून घेता. विशेषतः जे संक्रमण असतं, परत सोपा शब्द म्हणजे ट्रान्झिशन, प्रशंसेनंतर शिफारसीकडे जाण्याचं ट्रान्झिशन, किंवा शिफारसी देऊन झाल्यानंतर परत एकदा सगळ्या सारांशाकडे येण्याचं तुमचं जे संक्रमण आहे, हे तुम्हाला फार चोखंदळपणे हाताळायला लागेल. कारण तुमच्याकडे वेळेचंही महत्व आहे. तुम्हाला 2 ते 3 मिनिटं हा एकूण वेळ दिलेला असतो. स्पर्धेच्या वेळेलाही तोच वेळ असतो. तर तेवढ्या वेळात तुम्हाला ते करावंच लागणार. तर माझं तुम्हाला एक छोटंसं सूत्र इथे असं आहे, की तुम्हाला जो हिरवा रंग दाखवला जाणार आहे, साधारण 2 मिनिटानंतर, साधारण नाही, नक्कीच 2 मिनिटानंतर, तर त्या दरम्यान तो हिरवा रंग दिसताना तुमच्या शिफारसी सुरू झालेल्या असल्याच पाहिजेत. म्हणजे तुमच्या प्रशंसा 2-3 होऊन गेलेल्या असतील तोपर्यंत, आणि मग तुमच्या जे 2-3 शिफारसी आहेत, किती द्यायच्या शिफारशी तुम्ही ठरवा. पण माझ्या मते ते सूत्र साधारण 50-50% असावं असं मला वाटतं, की जर तुम्ही 2 ते 3 प्रशंसा देणार असाल तर 2 ते 3 सुधारणा पण द्या. किंवा नुसतीच प्रशंसा सुधारणाच नाही, नुसतीच सुधारणा प्रशंसाच नाही, असं होणं योग्य नाही. तर जेव्हा तुमची पहिली प्रशंसा, शेवटची प्रशंसा संपेल आणि पहिली सुधारणा सुरू होईल, त्या दरम्यान कुठेतरी जर तुमचा हिरवा रंग आला, एखादी सुधारणा देऊन झालेली आहे, तुम्ही दुसऱ्या सुधारणेवर आहात आणि तुम्हाला हिरवा रंग दिसतोय, म्हणजे तुमच्या वेळेचं नियोजन बरोबर आहे. कारण होतंय काय, मग तुमच्याकडे अजूनही एक पूर्ण मिनिट आहे, जवळजवळ 1.5 मिनिट आहे, आणि मग तुम्हाला तुमच्या सुधारणा आणि शिफारसी आटोपत्या घ्यायच्यात पुढच्या एक पाऊण मिनिटामध्ये, आणि मग शेवटच्या 40 सेकंदात तुम्हाला त्या सगळ्याचा गोषवारा, सारांश हा परत तुम्हाला आणायचा आहे. त्यामुळे एक छोटंसं सूत्र लक्षात घ्यायचं, की हिरवा रंग दिसताना मी शिफारसींवर आलेलो असलो पाहिजे. कारण जर तुम्ही तिथे अजूनही प्रशंसेवरच असाल, तर मात्र मग तुमच्याकडे पुरेसा वेळ नाही, आणि मग तुम्ही तुमच्या शिफारसी कदाचित योग्य प्रमाणात आणि तेवढ्याच तडफेने आणि तेवढ्याच फायद्याच्या या श्रोत्यांसाठी आणि सगळ्यांसाठीच कदाचित असू शकणार नाही. आणि जर तुम्ही शिफारसी देऊ शकलात समजा किंबहुना काहीही करून, तर मग परत तुमचा गोषवारा तुम्ही देऊ शकणार नाही. तुमचा सारांश तुम्ही कुठेतरी तुम्हाला त्याचा फटका हा बसणारच आहे. तर ही माझी तिसरी गोष्ट होती, की वेळेचं नियोजन आपण हे कसं करायला पाहिजे. तर आपण 3 गोष्टींबद्दल आज पूर्ण बोललो, आत्ता पूर्ण बोललो. पहिली गोष्ट होती, की आपल्या टोस्ट मास्टर्स मधल्या भाषण मूल्यमापन स्पर्धेचं स्वरूप हे नेमकं कसं असतं. दुसरी गोष्ट, जेव्हा प्रत्यक्ष भाषण चालू असतं प्रायोगिक वक्त्याचं, तर त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे. मी तुम्हाला LBW हे एक सूत्र दिलेलं आहे. जर तुम्ही ते सूत्र लक्षात ठेवलं, आणि जरा सोपं आहे ते लक्षात ठेवायला, तर तुम्हाला नक्की कळेल की आपण त्या दरम्यान काय करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी आपण बोललो, की आपला जेव्हा प्रत्यक्ष मूल्यमापन करण्याची जेव्हा वेळ येते आपल्यावर, आपण लोकांसमोर उभे असतो किंवा आभासी सभेमध्ये आपला व्हिडिओ चालू असतो आणि आपण बोलत असतो, तेव्हा आपण काय करायला पाहिजे. आपलं मूल्यमापन आपल्याला नियोजित वेळेत जर करायचं असेल तर काय करणं अपेक्षित आहे. या तीनही गोष्टींबद्दल मी आज तुमच्याशी बोललो. तर आता मी माझी बाजू संपवतो, आणि आता तुम्हाला मी विचारतो, की या तीनही गोष्टींबाबत किंवा या तीनही मी त्यांची उत्तरं द्यायची प्रयत्न करतो. नाहीच जमलं तर आपल्याकडे बाकीची वयोवृद्ध नाही म्हणता येणार, पण अनुभवी मंडळी आहेत. तर ती सुद्धा तुम्हाला त्याबाबत मदत करू शकतीलच. तर एकमेका सहाय्य करू, आणि अवघे धरू सुपंथ, अवघे धरू चांगलं मूल्यमापन वगैरे असं काहीतरी म्हणून मी आता तुमच्याकडे
सगळ्यांकडेच, नुसतं सूत्रसंचालकाकडे नाही तर सगळ्यांकडेच सूत्र परत देतो. वेळमापक मी आहे का वेळेत? हो, हाच वेळ येतो. ठीक आहे. तर आता प्रश्नोत्तरी काही आहेत का प्रश्न? वृंदा प्रश्न विचारू शकता. अच्छा, मला एक प्रश्न आहे की साधारणपणे इंग्रजी मूल्यमापन बघताना, मी आता अनेक वर्ष बघते आणि त्याच्यामुळे लक्षात येतं की इंग्रजी मूल्यमापन बोलताना प्रोव्हर्ब्स आणि कोट्सचा वापर खूप प्रभावीपणे केला जातो. तसं मराठी मूल्यमापनात सुद्धा आपल्या काही म्हणी आहेत किंवा काही स्टेटमेंट्स जे युनिव्हर्सल स्टेटमेंट्स असतात असं म्हणतो आपण, तसे स्टेटमेंट्सचा किंवा म्हणींचा वापर मराठीमध्ये केला तर तो इतका प्रभावी ठरू शकेल का? म्हणजे मला त्याच्याबद्दल शंका ह्याच्यामुळे आहे की लोकांना ऐकण्याची सवय आहे. हा पहिला प्रश्न. त्याच्यामुळे मला तुम्ही त्याच्याबद्दल स्पष्टीकरण करा. बर, का नाही ठरणार? कारण शेवटी शब्दांची जादूच ही अशी असते की तुम्ही जेवढे शब्द प्रभावी वापरता तितके ते चांगलेच लोकांपर्यंत पोहोचतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की काही, अर्थात मी तेव्हा ते इंग्लिशमध्ये केलं होतं, अर्थातपणे मराठीतही करताच येईल, की एका माणसाने जेव्हा तानाजी सिनेमा येऊन गेला ना, तेव्हा त्या दरम्यान एक भाषण दिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी ते फार चांगली कथा, त्याच्या स्टोरी टेलिंग हाच त्याचा उद्देश होता आणि मग त्यांनी ती कथा फार चांगली सांगितली. आणि आता समजा मी त्याचं मूल्यमापन जर हे मराठीत केलं असतं, तेव्हा मी ते इंग्लिशमध्ये केलं, काय केलं मला आठवत नाही, पण आता समजा आपल्याकडे ती फार मोठी एक उक्ती आहे, राईट, की जेव्हा हे सगळं घडलं, कोंढाण्याचा सिंहगड व्हायच्या वेळेला, की राजे रडले त्यानंतर आणि म्हणाले की अरे गड आला पण माझा सिंह गेला, अशी ती त्यावेळची उक्ती आहे, सगळ्यांनाच माहिती. तर मी असतो ना तर मी म्हंटल असतं की यार तुझं भाषण खूपच छान झालं, आता आपण हे बघूया की तुला जर गडही राखायचं आणि सिंहही राखायचं आहे, मग आता तू काय करशील या भाषणासाठी. तर तुम्ही ते वापरा ना कुठेतरी, की गड आला आणि सिंह गेला च्या ऐवजी तुम्ही गडही राखा आणि सिंहही राखा. तर असा काहीतरी उपयोग तुम्ही करू शकता असं मला वाटतं. वृंदा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. आता इंग्लिश भाषणाचं जेव्हा आपण कुठलं मूल्यमापन करत असतो, स्पर्धेसाठी पण असं नाही, पण आपण कुठल्या सभांमध्ये पण कधी करत असतो, तर बऱ्याचदा काय होतं किंवा कधी कधी असं होऊ शकतं की आपल्याला समोरच्याच्या भाषणाचा मुद्दा कळला नाही. एखादी ओळ असेल आणि नेमकी तीच ओळ असते जी त्याच्या भाषणात महत्वपूर्ण असते, त्याच्याने कदाचित भाषणाला कलाटणी मिळणार असते. तर असा मुद्दा आपल्याला कळत नाही, कधी कधी लक्ष नसेल म्हणून, किंवा कधी कधी आपल्यालाच आत्मसात करता येत नाही तो मुद्दा आपल्या माहितीच्या अभावी. तर अशा वेळी आपल्याला जसं तर तुम्ही म्हणालात, गड पण राखायचे आणि सिंह पण राखायचे, म्हणजे त्याच्या भाषणाचं मूल्यमापन पण करायचंय आणि आपल्याला तो मुद्दा कळला नाहीये हे दाखवायचंही नाहीये. तर अशा परिस्थितीत आपल्याला काय लक्षात घेतल्या पाहिजेत गोष्टी? एक दोन गोष्टी मला इथे बोलायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ती जो बोलला ती व्यक्ती, ती भाषणाला कलाटणी देणारी आहे हे तुमचं मत आहे, सगळ्यांचंच असेल असं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ती गोष्ट कळलेलीच नाहीये, हे फक्त तुम्हालाच माहिती आहे, बाकी कोणालाही ते माहिती नाहीये. मग तुम्ही हे अज्ञान समोर दाखवायचं कशाला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला खरंच वाटतंय की अरे मला ही गोष्ट कळायला पाहिजे होती आणि मला ती कळलेली नाहीये, मग आता मी बोलू कसं वगैरे, लक्षात घ्या या गोष्टीचा परिणाम तुमच्या बाकीच्या कळलेल्या गोष्टींवर होणार आहे. तुम्हाला ते कुठेतरी खात राहणार आहे की अरे मला हे जमत नाहीये किंवा मला हे सांगता येत नाहीये. सोडून द्या ना, कशाला विचार करताय. जे हातच नाहीये त्याच्या मागे पळण्यापेक्षा जे हातात आहे त्याचा उपयोग करा. आणि ज्या गोष्टी तुम्हाला कळल्या आहेत, समजा 10 पैकी 5 गोष्टी कळल्यात, भरपूर आहे की. 5 गोष्टीवर तुम्ही 2 दिवस बोलू शकता, कशाला तुम्हाला ती 6वी गोष्ट पाहिजे. तर माझं स्पष्ट मत असं आहे की जेवढं कळलंय तेवढं बोला. जे कळलेलं नाहीये, मला कळलेलं नाहीये, माझी कळून घेण्याची ऐपत नाहीये, माझी कळून घेण्याची बुद्धी नाहीये, असं अक्कल खाती जमा करा आणि द्या सोडून. कशाला त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या भाषणाला बिघडवण्यासाठी करताय, असं माझं स्पष्ट मत आहे. इतरांचं काय मत असेल तर त्याप्रमाणे ते देऊ शकतात. वेळ किती आहे आता?
मराठी आहे का इव्हॅल्युएशन कॉम्पिटिशन? इव्हॅल्युएशन कॉन्टेस्ट हो मराठी हो आहे? आहे ना. मग मराठी हो, आहे. स्पर्धा म्हणजे मराठी स्पर्धक आणि मराठी पण मग ते डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत पण जाणार आहे? हा, मग जेव्हा तुम्ही पुढच्या पातळीवर जाल ना आणि तुम्ही मंडळाचे विजेते आहात आणि तुम्ही पुढच्या पातळीवर जाणार आहात, तर तेव्हा मात्र मग तुम्हाला इंग्लिशमध्ये करावं लागेल. हा हा, तेच मला थोडंसं एरियामध्ये आहे की नाही माहित नाही, क्लबमध्ये आहे पण मराठी बोललंच पाहिजे. आपण पुढे जाऊ शकतो. धन्यवाद मंडळी. तुम्हाला या शैक्षणिक क्षेत्राचा थोडाफार तरी उपयोग झाला असेल असं मला वाटतं. आणि बघूया, आता घोडा मैदान जवळच आहे. दीड महिन्यामध्येच कळेल की किती लोकांना ह्याचा फायदा झाला. आणि स्पर्धेच्या वेळेला आपण भेटूच. मीही असेनच. धन्यवाद